जय शिवराय मित्रांनो तर राज्यात कृषी विभागाच्या योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवल्या जात आहेत आणि याच्या अंतर्गत जे काही लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आता पात्र झालेले आहेत अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आपली कागदपत्र अपलोड करावीत अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेले पुढील 10 दिवसांमध्ये या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आपली जी काही योजनेनुसार कागदपत्र असतील ही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत। मित्रांनो याच्यासाठी SMS द्वारे कळवण्यात आलेले, परंतु तुम्हाला जर SMS आलेला नसेल काही कारणास्तव तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा याची लाभार्थी यादी पाहू शकता। मित्रांनो याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या महाडीबीटीच्या पोर्टलवरती येऊ शकता। महाडीबीटीच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला जे काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची यादी दाखवली जाईल, ज्याच्यामध्ये कृषी यांत्रिकरण, एकात्मिक फलोत्पादन किंवा अनुसूचित जाती जमातीसाठीच्या विशेष सहाय्य योजना, बी बियाणे वगैरे याच्यामधून आपल्याला कृषी यांत्रिकरण निवडायचे। कृषी यांत्रिकरण निवडल्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्याची यादी पाहिजे त्या जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे। मित्रांनो याच्यामध्ये तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामधील गाव दाखवले जातील, याच्यामधून आपलं जे गाव असेल ते आपल्याला गाव निवडायचे। गाव निवडल्यानंतर योजना जर माहित नसेल तर योजना ब्लँक सोडायचं आणि शोधावरती क्लिक करायचं। योजना माहित असेल तर योजना निवडून आपण शोधा करू शकता। आता शोधा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या गावामध्ये असलेले जे काही लाभार्थी असतील ते लाभार्थी आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहेत। आता पर्टिक्युलर योजना आपल्याला माहित असेल तर योजना निवडून सुद्धा आपण या ठिकाणी सर्च करू शकता। आपण पाहू शकता त्या लाभार्थी त्या गावामधील जे लाभार्थी आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दाखवली जात आहे। आता समजा एखाद्या तालुक्याची आपल्याला पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडून पुढे तालुका निवडायचा आहे, गाव ब्लँक सोडायचे, योजना ब्लँक सोडायची आहे आणि शोधा केल्यानंतर त्या पूर्ण तालुक्याची यादी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आणि जर पर्टिक्युलर तुम्हाला गाव माहित असेल गाव आणि जर त्या गावातील योजनेच्या निहाय जर लाभार्थी पाहिजे असतील तर तुम्ही गाव आणि जी काही पर्टिक्युलर योजना असेल ती योजना निवडून सुद्धा लाभार्थी यादी पाहू शकता। जसे की राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण असेल किंवा केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण असेल, RQVY असेल, वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत कृषी अवजार वगैरे दिली जातात। जर आपल्याला पर्टिक्युलर त्या योजनेबद्दलची माहिती असेल किंवा त्याच योजनेची लाभार्थी यादी पाहिजे असेल तर ती योजना निवडून सुद्धा आपण याच्यामध्ये लाभार्थी यादी पाहू शकता। आता मित्रांनो योजनेनुसार किंवा गावानुसार आपल्याला पाहता आलं नाही तर आपण अर्जानुसार सुद्धा आपली सद्यस्थिती पाहू शकता। मुख्य पृष्ठावरती आपल्या अर्जाच्या सद्यस्थितीवरती क्लिक करायचे, याच्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकून आपले सर्व अर्ज आपण या ठिकाणी पाहू शकता किंवा पर्टिक्युलर अर्जाचा नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सुद्धा आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता। याच्यानंतर आपल्या अर्जाची जी काही सध्याची स्थिती असेल ती दाखवली जाईल। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता अपलोड डॉक्युमेंट्स असं दाखवलं जातंय, अर्थात या लाभार्थ्याची निवड झालेली आहे आणि आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले गेलेले आहे। याच्यामध्ये दिलेल्या विहित मुदतीमध्ये कागदपत्र अपलोड करायचे, जेणेकरून आता पुढील पूर्वसंमती किंवा इतर जे काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया पार पाडता येणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या अर्जाच्या नंबरनुसार आपली स्थिती चेक करू शकता, आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची लाभार्थी यादी पाहू शकता आणि आपल्याला जर SMS आला असेल तर लॉग इन करून आजपासून आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी सुरुवात केली जाईल, आपले कागदपत्र अपलोड करू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।